नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रियल नंबर्स या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 2 यातील क्वेश्चन नंबर 8 आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे. सोडूया. पहा क्वेश्चन नंबर 8. रॅशनलाइज दी डिनोमिनेटर. डिनोमिनेटर म्हणजे काय? छेद. या छेदाचं आपल्याला काय करायचं आहे? रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजे या डिनोमिनेटरमध्ये हा इरॅशनल नंबर आहे. √5 हा इरॅशनल नंबर आहे. त्याला आपल्याला काय करायचं आहे? रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे हा छेद, हा डिनोमिनेटर सध्या कसा आहे? इरॅशनल आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला काय करायचं आहे? त्याला रॅशनलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर कसं करायचं? पहा इक्वल टू 1/√5 आहेत. हा इरॅशनल नंबर आहे. आपल्याला रॅशनल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? याच नंबरने मल्टिप्लाय करायचं आहे, छेदाला आणि अंशाला. म्हणजे न्यूमिरेटरला आपण √5ने मल्टिप्लाय करणार आणि डिनोमिनेटरला पण काय करणार? √5ने मल्टिप्लाय करणार. तर पहा अंशाचा गुणाकार काय होणार आहे? 1 × √5, 1 × √5 आणि छेदांचा गुणाकार म्हणजे √5 × √5, बरोबर आहे. 1 × √5 म्हणजे काय? √5च होतील. आणि √5 × √5 म्हणजे काय? आपण असं लिहू शकतो, √5चा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. √5 × √5 म्हणजे √5चा स्क्वेअर. पहा एखाद्या नंबरचं जर स्क्वेअर रूट असेल आणि स्क्वेअर असेल, त्याचं उत्तर काय येते? तोच नंबर येतो. किंवा एखाद्या नंबरचा स्क्वेअर असेल आणि त्याचं स्क्वेअर रूट असेल तर आन्सर काय येईल? तोच नंबर येणार आहे. म्हणजे येथे 5 आहे, त्याचं स्क्वेअर रूट आहे आणि स्क्वेअर आहे, त्याची व्हॅल्यू काय येईल? फक्त 5 असते. पहा √5 हा न्यूमेरेटर ॲज इट इज आणि याची व्हॅल्यू काय येणार आहे? फक्त 5. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे अपोजिट प्रोसेस आहेत, म्हणजे कॅन्सल होऊन जातील. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाल्या, फक्त 5 राहतात. 5 हा आता रॅशनल नंबर आहे, बरोबर आहे. म्हणजे हा दिलेला डिनोमिनेटर आपला इरॅशनल होता, परंतु आता कसा झालेला आहे? डिनोमिनेटर हा आपला रॅशनल झालेला आहे, बरोबर आहे. याप्रमाणे नेक्स्ट पहा यातील दुसरा प्रश्न. 2/3√7 आहेत. आपण काय करणार? हा न्यूमेरेटर ॲज इट इज 3 आणि येथे √7 आहेत, बरोबर आहे. आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे ह्या √7ने. पहा 3√7ने मल्टिप्लाय नाही करायचं आपल्याला, फक्त √7 न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला आपल्याला √7ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होते? पहा याचा स्क्वेअर होतो. स्क्वेअर झाला म्हणजे फक्त हाच नंबर येतो. हा नंबर आला म्हणजे रॅशनल नंबर होतो, बरोबर आहे. पहा अंशाचा गुणाकार म्हणजे 2 × √7 होईल आणि छेदांचा गुणाकार म्हणजे 3√7 आणि √7, बरोबर आहे. पहा 2√7 असं लिहू शकतो आपण. हे साईन काढून घेतलं आपण. पहा येथे मल्टिप्लिकेशन असल्यामुळे आपण 3 आणि हे स्क्वेअर रूट आहेत 7 आणि हे 2 टाइम्स आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, म्हणजे आपण स्क्वेअर करणार. पहा म्हणजे हे 2√7 ॲज इट इज, हे 3. पहा याची व्हॅल्यू काय आहे? फक्त 7, बरोबर आहे. स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर आहे, कॅन्सल होईल, फक्त काय राहील? 7. म्हणजे याची व्हॅल्यू फक्त 7 येते. पहा आन्सर काय येईल? 2 हे √7. पहा 7 × 3 म्हणजे 21. पहा 21 हा रॅशनल नंबर आहे. इरॅशनल आहे का? नाही. म्हणजे डिनोमिनेटरचं आपण रॅशनलायझेशन केलेलं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 3. येथे 1/√3 - √2 आहे पहिल्या प्रश्नामध्ये आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये. येथे एकच टर्म होती डिनोमिनेटरमध्ये, बरोबर आहे. परंतु येथे काय आहे? ह्या तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 टर्म आहेत आणि मध्ये मायनस साईन आहे. म्हणजे अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे? याची कॉन्जुगेट पेअर घ्यायची. कॉन्जुगेट पेअर म्हणजे काय? फक्त अपोजिट साईन लावायचे. पहा √3 या टर्मची कॉन्जुगेट पेअर कोणती होणार आहे? √3 ह्या मायनस ऐवजी फक्त प्लस घ्यायचं आहे आपल्याला आणि √2. म्हणजे या टर्मने आपल्याला न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटर यांना मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय होईल? पहा इक्वल टू हे 1 दिलेला प्रॉब्लेम √3 - √2 याप्रमाणे आहे. तर आपण काय करू आता? अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करू याच्या कॉन्जुगेट पेअरने. कॉन्जुगेट पेअर म्हणजे √3 फक्त मायनस ऐवजी अपोजिट साईन प्लस घ्यायचं आपल्याला आणि √2. येथे जर प्लस असेल तर आपण येथे मायनस घेणार. येथे मायनस आहे म्हणून आपण येथे प्लस घेतलेला आहे. पहा √3 हे प्लस. आता आपल्याला काय करता येईल? अंशाचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार. अंशाचा गुणाकार म्हणजे 1 × पहा हे ब्रॅकेटमध्ये आहे कारण 2 टर्ममध्ये प्लस आहे. √3 + √2. पहा छेदांचा गुणाकार म्हणजे काय होईल? हा एक ब्रॅकेट होईल आणि हा एक ब्रॅकेट होईल, बरोबर आहे. म्हणजे √3 - √2
पहा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये √3 प्लस √2 याप्रमाणे. पहा 1ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर हेच येईल, बरोबर आहे, √3 प्लस √2. येथे पहा येथे दोनही ब्रॅकेटमध्ये नंबर सारखेच आहेत, परंतु फरक काय आहे, येथे मायनस आहे, येथे प्लस आहे. म्हणजे पहा a मायनस बी आणि a प्लस बी या फॉर्ममध्ये आहे, बरोबर आहे, a मायनस बी a प्लस बी. तर हा फॉर्म्युला कसा आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल, येथे a म्हणजे काय आहे, 3 आहे, बरोबर आहे, आणि b म्हणजे काय आहे, a म्हणजे काय √3 आहेत आणि b म्हणजे काय √2 आहेत, बरोबर आहे. तर आपल्याला काय लिहिता येईल, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे काय √3चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे, आणि मायनस येथे मायनस साईन येते, मायनस प्लस, परंतु आपल्या फॉर्म्युल्यामध्ये काय येथे मायनस येते, 2 टर्मचा स्क्वेअर त्यामध्ये मायनस साईन आणि √2 याचाही स्क्वेअर. पहा इक्वल टू, पहा येथे न्यूमेरेटर ॲज इट इज. पहा √3 आहेत त्याला स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे आन्सर काय येईल, फक्त 3 येईल, मायनस साईन, आणि स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे आन्सर काय फक्त हाच नंबर येणार आहे 2. पहा सॉल्व करू, 3 प्लस √2, 3 मायनस 2 म्हणजे काय 1, बरोबर आहे. आपण छेदामध्ये 1 नाही लिहिला तरी चालेल, म्हणजे आन्सर काय येईल आपलं √3 प्लस √2. नेक्स्ट 2 टर्म आहेत डिनोमिनेटरमध्ये, याची कॉन्जुगेट पेअर काय होणार आहे, पहा 3√5 प्लस ऐवजी मायनस आणि 2√2, म्हणजे या टर्मने आपल्याला काय करायचं आहे, न्यूमेरेटर आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आहे. पहा दिलेला प्रॉब्लेम 3√5 प्लस 2√2 आहे, येथे प्लस असल्यामुळे आपल्याला अपोजिट साईन मायनस घ्यायचं आहे. आता न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरला मल्टिप्लाय कशाने करणार, या टर्मने 3√5 मायनस 2√2, 3√5 मायनस 2√2. पहा सेम टर्म आहेत, फक्त साईन अपोजिट घेतलेले आहे आपण. पहा इक्वल टू, पहा अंशाचा गुणाकार 1ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर हेच येईल, बरोबर आहे, म्हणजे 3√5 आणि मायनस 2√2 लिहू शकतो आपण, अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार. पहा इथे प्लस आहे म्हणजे आपण याला एक ब्रॅकेट करणार आणि येथे दोघांमध्ये मायनस असल्यामुळे याला एक ब्रॅकेट केलेलं आहे आपण. पहा छेदाचा गुणाकार 3√5 हे प्लस 2√2 एका ब्रॅकेटमध्ये आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये म्हणजे इथे गुणाकार साईन आहे, बरोबर आहे, 3√5 मायनस 2√2. पहा याला काही करता येणार नाही आपल्याला, 3√5 असेच राहू देऊ, मायनस 2√2 अपॉन, पहा याप्रमाणे झालेलं आहे, a प्लस बी a मायनस बी, प्लस साईन आहे, मायनस साईन आहे, टर्म सेम आहेत, फक्त साईन अपोजिट आहेत, 2 ब्रॅकेटचा मल्टिप्लिकेशन आहे. तर फॉर्म्युला कसा तयार होईल, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे. म्हणजे याच्याऐवजी आपल्याला हे लिहिता येते, म्हणजे याऐवजी आपल्याला काय लिहिता येईल, a स्क्वेअर म्हणजे ही पहिली टर्म, म्हणजे 3√5 त्याचा स्क्वेअर म्हणजे पूर्ण स्क्वेअर घ्यायचा आपल्याला, नंतर मायनस साईन आणि नंतर बी स्क्वेअर म्हणजे ही दुसरी टर्म, हा a आहे फॉर्म्युल्याप्रमाणे आणि हा b आहे, म्हणजे 2√2 आणि याचा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला, बरोबर आहे. पहा इक्वल टू, पहा न्यूमेरेटर ॲज इट इज. पहा येथे काय करायचं आपल्याला, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे म्हणजे 3चा पण स्क्वेअर आहे आणि √5चा पण स्क्वेअर आहे. ह्या 2 नंबरमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन साईन आहे, म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतलेला आहे आपण, म्हणजे 3चा पण स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर किती येईल, 9 येईल, बरोबर आहे. येथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन, √5 रूट आहे आणि स्क्वेअर आहे, म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे, फक्त 5. पहा येथे मायनस, पहा येथे ब्रॅकेटला स्क्वेअर आहे म्हणजे 2चाही स्क्वेअर करायचा आहे, 4 येईल, आणि ह्या √2 आणि त्याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आहे, म्हणजे व्हॅल्यू काय येईल, फक्त हे 2 येतील. पहा 3√5 न्यूमेरेटर ॲज इट इज. आता काय करू आपण, 9 × 5 45 होतील, मायनस साईन 4 × 2 म्हणजे 8 होतील, बरोबर आहे. आन्सर काय येईल आपलं, 3√5 हे मायनस 2√2 अपॉन 45मधून 8 गेले तर काय राहील, 37.
रॅशनल नंबर झालेला आहे. पहिला काय होता, इरॅशनल नंबर होता, बरोबर आहे. आता डिनोमिनेटर आपला रॅशनल झालेला आहे. या छेदाची कॉन्जुगेट पेअर काय होणार आहे, फक्त इथे प्लस येईल, बरोबर आहे. आणि प्लसने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे हा न्यूमेरेटर ॲज इट इज प्रॉब्लेम दिलेला लिहून घेऊ आपण -√2. आपल्याला मल्टिप्लाय काय करायचं आहे, याच्या कॉन्जुगेट पेअरने म्हणजे अपोजिट साईन घेऊन, कारण दोन टर्म आहेत. 4√3 येथे मायनस आहे तर आपण येथे प्लस घेणार आणि √2. अंशाला मल्टिप्लाय केलेला आहे आपण, म्हणजे छेदाला पण करावं लागेल, तरच ह्या व्हॅल्यूमध्ये काही फरक पडणार नाही. आता आपण मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे अंशाचा गुणाकार. येथे 12 आहेत आणि इंटू इथे ब्रॅकेट करू आपण, दोन टर्म असल्यामुळे √2, बरोबर आहे. आणि अपॉन दोन ब्रॅकेट करू आपण, छेदांचा गुणाकार. हा एक डिनोमिनेटर आहे आणि हा एक दुसरा डिनोमिनेटर आहे, यांचा मल्टिप्लिकेशन. जर आपण ब्रॅकेट नाही केला तर काय होईल, सगळं एकत्र होईल. त्यामुळे आपण याला ब्रॅकेट केलेला आहे, यालाही ब्रॅकेट केलेला आहे. यावरून काय लक्षात येते, या ब्रॅकेटचा आणि या ब्रॅकेटचा मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. हे 12, हे साईन नाही लिहिलं तरी चालेल आपण, कारण इथे ब्रॅकेट आहे, बरोबर आहे. 4√3 + √2 अपॉन सेम ब्रॅकेट आहेत, एकात मायनस आहे एकात प्लस आहे, म्हणजे a - b a + b = a² - b². प्रथम हा ब्रॅकेट लिहिला तरी चालेल आणि नंतर हा लिहिला तरी चालेल, म्हणजे a + b एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b, तरी व्हॅल्यू हीच आहे. हे मागं पुढं झाले तरी चालतात, व्हॅल्यू हीच आहे, a² - b². त्याप्रमाणे हे काय होईल, म्हणजे a म्हणजे ही पहिली टर्म 4√3 त्याचा स्क्वेअर पाहिजे आणि नंतर -b² म्हणजे √2चा स्क्वेअर. हे सॉल्व करू आता. हे 12 4√3 आणि प्लस √2 हा न्यूमेरेटर झालेला आहे. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, येथे 4 आहेत, म्हणजे 4चा स्क्वेअर किती होईल, 16 होईल. आणि येथे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन, √3चा स्क्वेअर आहे, √3 आणि स्क्वेअर म्हणजे व्हॅल्यू काय येईल, फक्त 3 येईल. एखाद्या नंबरचा स्क्वेअर असेल व्हॅल्यू फक्त तोच नंबर येतो, मायनस. या नंबरला स्क्वेअर रूट आहे, पुन्हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झाले, फक्त हा नंबर राहील. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. हे 12 4√3 आणि प्लस √2 अपॉन 16 × 3 48, बरोबर आहे. आणि -2 म्हणजे काय होणार आहे, 12 48मधून 2 गेले 46 राहतील. या ब्रॅकेटचा आणि या नंबरचा मल्टिप्लिकेशन आहे आणि येथे म्हणजे आपण ही काटाकाटी करू शकतो. आपण 2ने डिवाईड करू तर काय होतील, हे 6 होतील. 2ने डिवाईड केलं तर हे याचे हाफ होतील, बरोबर आहे, म्हणजे 23. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, इथे 6 येईल, येथे 4√3 येईल प्लस √2 आणि अपॉन 23. डिनोमिनेटरमध्ये 23 नंबर आलेला आहे, म्हणजे हा रॅशनल नंबर आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या डिनोमिनेटरचं आपण काय केलेलं आहे, रॅशनलायझेशन केलेलं आहे. दिलेला डिनोमिनेटर आपला कसा होता, इरॅशनल होता, त्याला आपण रॅशनलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. याप्रमाणे प्रॉब्लेम सेट 2चा 8वा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.